म्हणजे व्हॉट इज द बॉडी हाय फाय हाय कमांड हा विकासाचा मुद्दा आहे। सबका साथ सबका विकास। तर द्या ना मग 2-4 बायाला तिकीट। संभाजीनगरची जागा अमक्याला, नांदेडची जागा टमक्याला, धाराशिव हरीला, नगर गोविंदाला। तुम्ही कोण ठरवणार? हे मतदान करणार लोक आहे का? 45 वर्षापासून मी राजकारणात आहे। माझा छोटासा वडापावचा धंदा आहे। उद्धव ठाकरेच्या गळ्यात हार टाकलेला आहे। डॉक्टर भागवत करारचाही प्रचार केलेला आहे। शिवसेनेचे मी अनेक पद भोगलेले आहेत। मी खरं बोलतो, ही माझी चूक आहे म्हणून कुठलाही पक्ष मला तिकीट देत नाही। आज मी स्वतः अपक्षाचा फॉर्म भरलेला आहे लोकसभेला। 5 वर्ष एक खासदार, 25 कोटी रुपये निधी। सामान्य माणसाने एक बटन दाबलं तर त्या विजयी खासदाराच्या नावावर 1,38,00,000 रुपये त्या क्षणी जमा होतात। मग 25 कोटी रुपयाच्या निधीचा आजपर्यंत कोणी हिशोब दिला का? मामा कसं तुम्ही माणसांतच। हा संभाजीनगरचं विमानतळ आणि दिल्लीचा बंगला तुमच्यासाठी मोकळा। नमस्कार, माझं नाव जगन्नाथ किसन उगले उर्फ पाटील मामा वडापाववाले। नाही, हवा हे तुम्ही म्हणता हे बरोबर आहे, पण ही हवा तुम्हीच आणलेली आहे ना। मला काय म्हणायचं, महाराष्ट्राची 12 कोटी जनता आहे। आम्ही मराठवाड्यात राहतो। गेल्या 45-50 वर्षापासून आम्ही इथं अनेक आमदार आणि खासदार पाहिले। आता तुम्ही सांगा की 20 वर्ष एक सेनेचे खासदार होते, 5 वर्ष आणखीन दुसऱ्या पक्षाचे खासदार होते, त्याच्या अगोदरही अनेक आमदार आणि अनेक खासदार झाले। हा जो प्रश्न आहे हा फार गंभीर आहे। हा गंभीर याच्याकरता आहे की तुम्ही ठरवता संभाजीनगरची जागा अमक्याला, नांदेडची जागा टमक्याला, धाराशिव हरीला, नगर गोविंदाला। तुम्ही कोण ठरवणार? म्हणजे व्हॉट इज द बॉडी हाय फाय हाय कमांड हे मतदान करणार लोक आहे का? तुम्ही यायला कधी विचारलं का की तुमचं मत काय आहे? मला हे वाटतं की युवा, गरीब, नारी शक्ती आणि किसान हा विकासाचा मुद्दा आहे। सबका साथ सबका विकास। तर द्या ना मग 2-4 बायाला तिकीट। घरगुती महिलांना द्या 2-4, आमच्या सुशिक्षित बेरोजगार तिकीट, युवा द्या 2-4, बांधकामवाल्याला तिकीट। गरीब युवा, गरीब, नारी शक्ती हा ज्याचा अनुभव आहे। युवा बेकार युवा देशाचं भलं का करू शकतो की त्याला कल्पना आहे की युवाला काय पाहिजे, तो भलं करू शकतो। नारी शक्ती ज्या बाया आता शहरामध्ये अनेक वेळा महापौर उपमहापौर झाले आहेत, तर त्यांना त्याची कल्पना आहे की गरिबी काय असते नारी शक्तीला दुर्गारूपी, आणि शेतकऱ्याला माहित आहे की किसान काय असतो। तर तुम्ही अशा लोकांना तिकीट द्या ना। 45 वर्षापासून मी राजकारणात आहे। माझा छोटासा वडापावचा धंदा आहे। उद्धव ठाकरेच्या गळ्यात हार टाकलेला आहे। डॉक्टर भागवत करारचाही प्रचार केलेला आहे। शिवसेनेचे मी अनेक पद भोगलेले आहेत। मी खरं बोलतो, ही माझी चूक आहे म्हणून कुठलाही पक्ष मला तिकीट देत नाही। आज मी स्वतः अपक्षाचा फॉर्म भरलेला आहे लोकसभेला, आणि मलाही ही अपेक्षा आहे, मला निवडून यायची गरज नाही, पण माझे विचार मांडण्याकरता मी हा फॉर्म भरला आहे की आम माणसाला जे वाटतं त्यांनी हे करावं। आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आतापर्यंत आपण हाच विचार करतो, आमदार खासदार एमएलए। मला सांगा, 5 वर्ष एक खासदार, 25 कोटी रुपये निधी। सामान्य माणसाने एक बटन दाबलं तर त्या विजयी खासदाराच्या नावावर 1,38,00,000 रुपये त्या क्षणी जमा होतात। मग 25 कोटी रुपयाच्या निधीचा आजपर्यंत कोणी हिशोब दिला का? हाही एक प्रश्न आमच्या जनतेच्या मनात आहे, युवा वर्गाच्या। हे 25 कोटी रुपये कुठे जातात? एक एमएलएचं निवडणूक झाली, तो जर निवडून आला तर 92,000 रुपये ऑन स्पॉट
त्या त्याच्या खात्यावर जमा होतात। मग आता हा 25 कोटी निधी आणि आपत्कालीन वेगळा, तर माझं याच्यावर एक वैयक्तिक मत आहे की हा संसदीय निधी हा सगळ्या जिल्ह्यामध्ये खासदाराच्या सगळ्या मतदाराचा त्याच्यावर हक्क आहे। तर कुठेही तुम्ही सांगा ना की कुठे आता नवीनच पद्धत आहे की गणपती असू दे, ईद असू दे, 14 एप्रिल असू दे, जयंती, मला काय म्हणणं आहे की सर्व धर्म समभाव या खासदारामध्ये हा जो निधी आहे तर द्या ना सगळ्याला 2-2 लाख रुपये या निधीमधून। कोणाच्या घरी आतापर्यंत खासदार मी पाहिलं नाही, कोणाचा कधी मुलगा वारला, काही दावं झालं, काही तेरवं झालं, कोणाच्या मुलीचं लग्न झालं, कोणीही खासदारानं 10-20 रुपये देऊन त्याला कधी मदत केली नाही। आणि हा हक्क आहे सगळ्या मतदारांचा की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या खासदारावर विश्वास ठेवून त्याला सगळ्या परीने मदत करायला पाहिजे तो निधी। आणि आतापर्यंत आता महानगरपालिका आहे, लाईट लावते, पाणी देते, रोड करते, तुमचा निधी कुठं गेला आतापर्यंत हे सांगा ना। 25 कोटी रुपये। सगळ्यात पहिला प्रश्न औरंगाबादचा जातीय धर्माचा प्रश्न नंबर 1। लोकांना हे चालतंय की इथं लोक काय म्हणतात 52 गेट आणि 32 पुरे। सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे जातीय धर्माचं तेढ। कुठलाही उमेदवाराला मराठ्याच्या मोहल्ल्यात गेला की म्हणणार अरे यार मुसलमान है ना, माँ बहन को चलना मुश्किल हो जाएगा। आणि मस्जिद जवळ गेला, अरे वो मराठा है ना, हिंदू है वो, क्या करा तू। हे याच्यामुळे राजकारण इथं दाबतं। हा पहिला प्रश्न आहे या शहराचा। दुसरा प्रश्न हाच आहे की आतापर्यंत जेवढी लोक खासदार निवडून आले याचा 25 कोटी निधी कुठे गेला, त्यांनी काय काम केलं, आम्ही याची अजून वाट पाहतो। नंबर 2। तिसरा प्रश्न, मराठवाड्यामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार आणि खासदार झाले त्यात किती मराठा झाले, हा माझा तिसरा प्रश्न आहे। मी जर निवडून आलो तर हे करणार, नाही जरी आलो तरी मला माझे विचार मांडण्याला मी स्वतंत्र आहे। आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाचा अधिकार दिलेला आहे, आम्ही त्याच्या पलीकडे जाऊन बोलणार नाही, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून हे बोलणार आणि हे बोलत राहणार। मला जिंकायचंही नाही आणि मला हारायचंही नाही। तुम्हाला सांगतो, जर माझं बोलणं जर युवा वर्गाला, नारी शक्ती, गरीब आणि किसान यांना जर पटलं तर हे मला निवडून देतील। आणि यांनी जर मला निवडून दिलं तर मी माझ्या एजेंड्यावर आणि बोलण्यावर मी कायम आहे। नाही मी जर केलं तर आपल्याला चौकात बुटाने मारायचं, हा माझा एजेंडा आहे। नाही निवडून दिलं तयारी जय महाराष्ट्र, काही हरकत नाही, जबरदस्ती आहे का, नाही, हाच एजेंडा माझा आहे आणि तो राहील आणि मी कायम बोलत राहील। माझा अजेंडा हाच आहे, गरीब, युवा, नारी शक्ती आणि किसान, हाच माझा एजेंडा आहे आणि याच्यावरच मी काम करणार आहे। आणि हे सगळं जो कार्यक्रम आहे हा निधी मतदाराचा आहे। 25 कोटी निधी हा मतदाराचा निधी, मतदाराच्या विचाराशिवाय खर्च व्हायला नाही पाहिजे। मला बंगलाही घ्यायचं नाही, मला गाडी घ्यायची नाही, हा 25 कोटी निधी आणि माझे मतदार आणि मी, मामा कसं तुम्ही म्हणसान तसं, हा संभाजीनगरचं विमानतळ आणि दिल्लीचा बंगला तुमच्यासाठी मोकळा। जास्त दिवस गेले, थोडे राहिले। जय जय महाराष्ट्र।
मामा, तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ आहात, तुमच्या समोरून अनेक निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत, बरोबर अनेक बदलांचे साक्षीदार आहात तुम्ही. बरोबर गेल्या पंचवार्षिकमध्ये एक बदल झालेला होता, जे तुम्ही सगळे जी स्थित्यंतर आहेत ती सगळ्यांचे तुम्ही साक्षीदार आहात. बरोबर आत्ताची हवा काय सांगते आणि तुम्हाला काय वाटतं? आता मला सांगा की तुम्ही अनेक आमदार बघितले, खासदार बघितले. आता मीडिया या काही गोष्टी कुणाला सीट द्यायची, कुणाला काय करायचं हे ठरवत नाही, बरोबर बरोबर? हो आता मला सांगा की तुम्हाला तुमच्या मनात काय वाटतं? तुम्ही आता अनेक लोकांना तुम्ही मतदान केलेलं आहे, तुमच्या मनात काय? आता तिकीट वाटेल जे असेल, तुम्ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाला समर्थन केलेलं आहे. तुम्ही स्वतः कधी प्रयत्न नाही केले का संबंधित नेत्याला किंवा संबंधित पार्टीला, पक्षाला इतक्या वर्षांमध्ये कन्व्हिन्स करून एखाद्या सामान्य माणसाला तिकीट? मला सांगा, पाटील मामा आता एक चेहरा येणार आहे इलेक्शनमध्ये, हा तर कदाचित तुम्हाला कोणी जर सांगितलं, तुमचे राजकीय खूप चांगले मित्र आहेत, माघार घ्यायची, माघार होणार का? अजिबात नाही. मला विचारच मांडायचे, माझे माघार घ्यायचा काही प्रश्नच नाही. तुम्ही आता ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून पुढे आला, हो तुमचा अजेंडा काय? आम्हा मला एक गोष्ट सांगा की औरंगाबादचे तुम्ही सगळं स्थित्यंतर सगळे बघितलेले आहे, पण औरंगाबादचे असे कुठले 3 प्रश्न आहेत जे तुम्हाला सोडवायचे? आता तुम्ही सुद्धा एक उमेदवार आहात, हो तुमचा सुद्धा एक विचार आहे. हो आता तुमच्या सोबतचे जे इतर उमेदवार काही येणार आहे आणि काही आहेत, त्यांच्यातली ही लढाई आहे. तर आता याच्यामध्ये मग तुम्ही इथून पुढे जो कोणी जीत हार ही कोणाची असेल, तुमची दिशा कशी असणार? जिंकल्यानंतर किंवा हारल्यानंतर कुठली दिशा कशी असणार?